तर नमस्कार मित्रांनो. सुट्टीवरती आल्यानंतर फौजच्या सुट्टीवरती आल्यानंतर ही जी पार्टी आहे रात्रीची पार्टी आहे आणि आमच्या इथे एक देवस्थान आहे असं मानलं जातं की थळ म्हणून. तर थळचं तुम्हाला दाखवतो मी सगळं. तर आता जी पार्टी सुरू आहे तर रात्रीची पार्टी सुरू आहे. एक 10च्या आसपास 9:30 10च्या आसपास पार्टी सुरू आहे. आता कपिल म्हणून पोरगा आहे, जाळ लावून सुरू केलेलं त्यानं. हे बघू शकता तुम्ही, दगड इकडून तिकडून गोळा करून जाळावर सुरू केले. आता इकडं दुसरं दाखवतो तुम्हाला. हे बघू शकता तुम्ही टोपाला म्हणजे असे माती लावून, म्हणजे कसं जळू नये जास्त, टोप काय आहे काळवंडू नये, काळा पडू नये म्हणून हे सुरू केलेलं त्यानं. हे बघू शकता तुम्ही. आणि हे आपली पोरं सगळी, हे बघू शकता तुम्ही. हे बघा, हे बघा. आता जे मेन जे देवस्थान म्हणतात की बाबा इथं थळ आहे इथं आम्ही एक आंब्याचं झाड आहे, त्या घंटी आंबा म्हणतात त्याला. त्याचं तुम्हाला दाखवतो मी सगळं. तर मित्रांनो, हा आमचा घंटी आंबा. इथं काय आहे की जे पहिल्यातली माणसं आहेत त्यांनी म्हणजे असं हे केलेलं आहे की बाबा घंटी आंबा. आणि इथं काय देवस्थान आहे, जे म्हणजे पुराणी माणसं आहेत त्यांनी सगळं हे केलेलं आहे. ते तुम्ही बघू शकता सगळं. आता तुम्हाला रात्रीचं एवढं क्लिअर दिसत नसेल, पण आमच्यामध्ये त्यावेळी ह्या घंटी आंब्यामध्ये आणि रात्रीचं येण्यामध्ये भरपूर असं म्हणजे भीती वाटत होती. पण ह्याच ठिकाणी आम्ही आत्ता काय आहे की पार्टी करत आहोत. आणि खरं सांगायचं म्हणजे तर आत्ता आमच्या इकडं बिबट्याचं म्हणजे वातावरण जास्त आहे. बिबटे म्हणजे जे चट्टेपट्टेवाले त्यांचं वातावरण भरपूर आहे. आणि गहुरेडे पण भरपूर आहेत. गहुरेडे म्हणजे जे आपल्या रेड्यांचीच प्रजाती, पण त्यांच्यामध्ये जास्त स्ट्रॉंग असलेले गहुरेडे, त्यांची प्रजाती जास्त आहे इथं. जर ते गहुरेडे दिसलं तर तुम्हाला मी दाखवलंच. आणि एक तर कोल्ही जास्त आहेत. कोल्ही म्हणतात आमच्याकडे, जे इंग्लिशमध्ये तुम्ही फॉक्स म्हणता ना, तेच ते. ठीक आहे. आता हे बघू शकता टोपामध्ये कांदा टाकण्याचं काम चालू आहे. लय धूर झालाय सगळा. कांदा टाकून झालेला आहे, बघू शकता. पण धुरामध्ये काय आता एवढं क्लिअर दिसतंय की नाही काय माहित. कांदा टाकून झाले. आपलं चिकन पण आता एक थोड्या वेळेस तयार होईल. रात्रीची नाईट पार्टी घेऊन ये तांब्या लवकर. तर हा आमचा आचार्य कपिल आचार्य. हे अपशपचा हे करू नकासा, उच्चार करू नकासा. तर आचार्य आमचा कांदा हलवित आहे. हे जरा इकडे बॅटरी मारा रे आचार्य, इकडे बॅटरी मारा आचार्य बघा. आणि ही बघा आमची मंडळी. हे बघा, इकडे लोकल. अरे इकडे या. डायलॉग म्हणायला जरा सांग. आणि हा आमचा पिर्या भाई. तर इकडं आता कांद्याची प्रोसेस चालू आहे. हलका ब्राऊन झाल्यानंतर अंकल तिकडून उड्या काढा. त्याच्यामध्ये पूर्ण मसाले वगैरे. आचार्य आमचा एक नंबर जोरात आहे. इकडे बघा आचार्य. आता हे मसाला टाकायचं काम चालू आहे. आता कांद्यामध्ये आपला हळद वगैरे टाकले. आता काय चटणी ही याच्यात टाक. मटन किती रे? मटन म्हणजे आता 2 प्रकारचं करायचं चालू आहे. मटन टाकलेला एक हे बघा, आता हे मटण टाकायचं चालू काम आहे. रवा पडला उशीर करणार का तुमच्याकडे? व्यवस्थित टाका रे. रवा महत्वाचा. हॅलो लागलं मटन नाही का? नाही लागत की रे गे बघ. लागलं नाही लागत रे गे जरा. आचारी बरोबर आहे आपला, काय लागू देत नाही काय असं एवढं काय हे नाही ना. आचार्य खाणार नाही. ठीक आहे, पण ते करून देतोय ना.
कपिल आपला प्रत्येक ह्याला हे असतं. जरी खायत नसलं तरी बनवाय असते. केवढा मोठा पीस ठेवला जे नको असं ते काय फरक पडत नाहीये. मला टाका तेवढा. चिकन आणले नाही खरं सांगा. सगळी कोंबडी आली. जरा एकामेकाला लाईट लावा ना. कोंबडी आली सगळी. ही मागची लाईट बंद कर की जरा. 7-8 जणांचीच पार्टी आहे. काय एवढं काय हे नाहीये. बट काय की म्हटलं तर की फौजी आलाय गावाला, पार्टी तर पाहिजे. आता 2-4 दिवसापासून मागं लागलेलं तर, पण म्हटलं ठीक आहे देऊन जाऊया आपलं म्हणून आपले पार्टीचा बेस चालू आहे. आचाराला लयच कष्ट व्हायला लागले. फुटतंय का नाही? यार या उठतेच नाही का तू टाकीत तर नाही. काय टाकायचं नाही. चल सांगलेलं का मागं. मी त्याला काही परिस्थितीकडे कराय. हा पहिल्यांदा आमटी करायची बरोबर. आता हे मसाला वगैरे टाकलाय काय कशात टाकलेलं बाळा? आलं लसूण पेस्ट. हा आलं लसूण पेस्ट टाकली. आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे आता. चव यासाठी. तर आता त्याला हलवून घेत आहे आपला आचारी, कपिल आचारी. काय बोलणं आता हे काय चटणी टाकायचं काम चालू आहे का? चटणी टाकतो. आता याला पुरण ढवळून घ्यायचं. हे आता ढवळून घ्यायचं झालं. एकजूट करायचं काम चालू आहे. कपिल चटणी जरा मापात. आता ह्याच्यात म्हणजे काय आहे, एक सुक्याचा प्रकार आहे तो पण काढायचा आहे आणि एक रस्स्याचा, म्हणजे दोन्ही करणार आहे आम्ही. ते तुम्ही बघू शकता. वल्ला मसाला. हे आता आपला मसाला टाकायचं काम चालू आहे. वल्ला मसाला. ह्यात काय काय आहे? जिरं खोबरं आणि कोथिंबीर आणि कांदा. मग ते आता अर्धाच टाकलाय का? आपण सुक्याला टाकायचं. म्हणजे आता हे आमटीचं आपलं रस्स्याचं कोल्हापुरी रस्सा आता म्हणजे बनणार आहे. त्याच्यानंतर काय आहे की एक सुक्याचा प्रकार आहे, ग्रेव्ही. ते आपण ग्रेव्ही करणार आहे, चिकन ग्रेव्ही. तर मित्रांनो हे आता काय आहे की सुक्यासाठी मटण काढायचं काम चालू आहे. हे आपल्या टोपामध्ये काय सगळं शिजवून घेतलेलं आहे. आता हे साईडला बघू शकता तुम्ही, तुम्हाला दाखवतो आता मी. हे बघा, हे काय मटण काढून घेतलेलं आहे. आचार्य आमचा मटण काढतोय. आता ह्याचं काय सुक्कं बनणार. सुक्कं म्हणजे जे तुम्ही शुद्ध भाषेत म्हणता ती भाजी नाही, तर हे आमच्यासाठी सुक्कं आहे. मसाला त्याला सुटलेला नाही, काय नाही. हे बाबा खाराट करू नका सा. खाराट नाही. मसाल्याचे जरासं पाणी टाक आणि झाकण ठेव. अरे कसलं खाराट ठेव. नाही बाबा हा. राहीत नाही. हे कर. मीठ कमी टाका. काय कमी आहे? बघा तरी वर उठून. झाकण घाल. वर उठून काय बघू. थांब सोड. झाकण घाललंय, हलवू नको. फक्त ते साली मी घालला नेणार होता. बाबा खराट झालं तर मी काय खायत नाही. नाही खाराट. अहो नाही किंवा झालेला आणखी. फोन परिस्थितीकडे आहे ना. काय ते बाजाला नव हे काय सुक्का आहे काय? सुक होईल. हा होय. जेव्हा व्हिडिओ करायला कप्या. पाहिजे स्टोरी सांगितलं बसला. तुम्ही हडाहडच दिसते. हे आता मटणाची रेसिपी वाढायला सुरुवात करतोय आपला नवनीत. कपिल बाळा खाली बस ना. सगळ्यांना व्यवस्थित वाढण्याचं कार्य आपलं नवनीत करीत आहे. बाळा थोडं थोडं वाढ, सगळ्यांना पुरायला पाहिजे. आहे का नाही? आहे का नाही? सपत नाही ती. हे रात्रीची नाईट पार्टी आपली. ते काय तर बघून घेऊ शकता कसं म्हणजे घरच्यासारखं आपलं म्हणजे जेवण झालेलं आहे. घरच्या म्हणजे नाही, घरच्यापेक्षा टॉपचं क्वालिटीचं जेवण झालेलं आहे आपलं.
चिकन मटन काय पण असू दे, पण असं बाहेर खायची मजाच वेगळी आहे. हे अरे ते हे द्या तुम्ही बघू शकता. बघ तिथं मागं. कसं पण नाही आपलं काही नसतं. आम्ही भात भाकरी घरातूनच आणले, पण जे बाहेर आम्ही केलंय ते जे मटण जे आहे, जे सुक्कं झालं आणि जे रस्सा झालं ते आम्ही बाहेर बनवलेलं आहे. आणि हे आमचे क्वालिटी चूल आणि ह्याच्यावर रस्सा म्हणजे काय मग ते गरम होतोय. रस्सा प्यायचा कोल्हापूरचा म्हणजे तांबडा रस्सा, जो तांबडा रस्सा म्हणतात तो हा. एकदम चटणीचा झणझणीत वास आणि झणझणीत म्हणजे असं खायला पण लागते. हे बघू शकता सगळ्यांना वाटतोय तो बिचारा. सम्याला भेटते सम्याला पण. आणि आपण आता सुरुवात करणार आहे जेवायला. सगळ्यांनी घेतलं का बाबा? हा सगळ्यांनी घेतलं का? बाळा बस 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 मला बस मला बस मला मला जास्त नको प्लीज प्लीज नको 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 बस. सगळ्यांनी घेतलं आणि सगळी मोबाईलमध्ये बिजी आहेत. आजकालची पिढी तुम्हाला माहितीच आहे, सगळी मोबाईलमध्ये बिजी आहेत. हे बघा हे बघा हे बघा, इकडं लाईट लावून मला चुत्या बनवतोय की बाबा मोबाईलमध्ये बिजी नाही म्हणून. हे बघा इकडे हे बघा आमचा कार्यकर्ता जो आचार्य होता तो काय खायत नाही म्हटला सोमवारचं. ए, नाही बाबा नाही. ते बघा ते बघा. हा, बस बस. आता आम्ही खायला सुरुवात करतोय. चला हा जो व्लॉग आहे आजच समाप्त करतो आजच्या दिवशी. तर तुम्ही बघू शकता हे गावचं जे काय पण आहे अजून वाढायचं काम चालू आहे. सगळ्यांना म्हणजे व्यवस्थित आलं पाहिजे आमचं तुला वेळ. असं आमचं कार्यकर्त्याचं मत आहे. बघा तुम्ही. तुला वेळ द्या पिशवीतला. धन्यवाद. हे बघू शकता मित्रांनो जेवणाचं ताट आपल्या. हे बघा काय राहिलं ज्यांना लागल तेवढं घ्या. तुम्हाला काय मीठ पाहिजे रे? होय. ठीक आहे. आणि एक नंबर क्वालिटी जेवण झालेलं आहे बघू शकता.